अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. माझ्या प्रिय बाळा, आज तुझे सर्व भोग संपणार आहे. शपथ आहे तुला. हा संदेश वर ढकलू नकोस. आता तुझे घर आनंदी होणार आहे. तुझं भाग्य उदय आता होणार आहे. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. तुझे शत्रू आता तुझ्या समोर नतमस्तक होणार आहेत. होय बाळा, आज साक्षात देव तुला आनंदाची बातमी देणार आहे. जर हा संदेश तू सोडून गेला तर मी तुझ्या घरी कधीच येणार नाही, हे लक्षात ठेव बाळा. देव काय म्हणत आहे ते ऐक, नाही तर नंतर तू पश्चाताप करशील. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आज स्वामी आई पूर्ण करणार आहे. अजिबातच आजचा संदेश तू चुकवू नकोस. आजचा हा क्षण तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आज पूर्ण होणार आहे. होय बाळा, ज्या बातमीची तू वाट बघत होता तीच बातमी आता तुला मिळणार आहे. आज तुला भरपूर सर्व काही प्राप्त होणार आहे. जे जे तुला हवं ते आज भगवंत तुला देणार आहे. तुझं भयंकर चिंतेचा नाशसुद्धा आज होणार आहे. तुझ्या भयंकर चिंतेचा नाश प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच 1111 असे लिहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे लिहा. बाळा, कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. होय माझ्या लेकरा, जीवनात एक गोष्ट कायम लक्षात ठेव. सर्वच गोष्टी नशिबाने मिळत नसतात, तर काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागतात. माझ्या प्रिय बाळा, कधीही कोणालाही तू इतकं महत्त्व देऊ नकोस की तुझी किंमत तो समोरचा व्यक्ती करणार नाही. ठाम राहायला शिक. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येत असते. बाळा, माझ्या लेकरा, खेळ असो वा आयुष्य, आपले सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. माझ्या लेकरा, स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊ शकतात. नेहमी लक्षात ठेवा, जिथे आपली इज्जत नाही तिथे कधीच जायचं नाही. संघर्ष करताना व्यक्ती नेहमी एकटाच असतो. संघर्षात सोबती कोणीही नसते, पण यश प्राप्त झाल्यानंतर यशाचा वाटेकरी होण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. जीवनात कोणतीही गोष्ट मिळाली नाही म्हणून नशिबाला कधीच दोष देऊ नका, कारण यश प्रसिद्धी मिळवण्यासाठी जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर नशिबात नसणाऱ्या गोष्टीही तुम्हाला पूर्ण होताना दिसतील. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतका की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या लेकरा, जीवनात कोणाला ओळखायचं असेल तर एकच काम करा. संकटाच्या वेळी बोलवून पहा, तेव्हाच तो व्यक्ती कसे आहे हे तुम्हाला कळेल. एरवी तर सगळेच आपल्या सोबत असतात, पण संकटात मात्र कोणीही साथ देत नाही. ध्येय उंच असले की झेप देखील उंच घ्यावी लागते. आयुष्य एकदा तरी वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असेल, तुम्ही नाव कमवण्यात
व्यस्त राहा. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडे थोडे प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ, माझं रक्षण कर असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. जीवनातील प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर कधी तो आनंद त्या परिस्थितीवर सुद्धा अवलंबून असतो. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण द्यायचं नाही. तिथेच तुम्ही चूक करता. जोपर्यंत कुणीही तुम्हाला त्याच्या गोष्टी सांगत नाही तोपर्यंत त्यांना तुम्ही स्वतःहून कधीच विचारायला जाऊ नका. होय बाळा, एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेले म्हणून त्या वेळेला त्या परिस्थितीला कधीही दोष देत बसू नका. याउलट जीवनात असे काहीतरी यशस्वीपणे करा की सोडून गेलेल्या व्यक्तींना पश्चाताप झाला पाहिजे. गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनायचं. एकेवेळी एकच काम करा, पण असे की जग त्या कामाची दखल घेईल. माझ्या प्रिय बाळा, जीवनात कायमस्वरूपी यशस्वी म्हणून राहायचं असेल तर पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीण असते. तुमचे कितीही वय असले किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील, कोणतीही सिच्युएशन असू द्या, पुन्हा तुम्ही सुरुवात करा आणि तिथून तुम्ही यशस्वीसुद्धा होऊ शकता. प्रार्थना, भक्ती कधीही वाया जात नाही. त्याचं योग्य वेळी योग्य फळ मिळतेच, पण त्या वेळेची वाट पाहत नाही तुम्ही, म्हणून कधीकधी मिळणाऱ्या गोष्टीही हाती लागत नाही. वेळेला सुद्धा वेळ द्यावे लागते. बाळा, होय माझ्या लेकरा, आयुष्यात काहीही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काही होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य काहीच नसतं. विचार करण्यासाठी वेळ हवा आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न हवेत. वेळ तर सर्वांनाच मिळते आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य पुन्हा मिळत नाही वेळ बदलण्यासाठी. हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. जगाला बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदलावं लागेल. जीवनातील काही पराभव हे विजय होऊनही अधिक श्रेष्ठ असतात. वेळ प्रसंगी हळवेपणा बाजूला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. माझ्या प्रिय बाळा, अपमानाचे उत्तर नामस्मरणाने द्या की अपमान करणाऱ्यालाही स्वतःची लाज वाटली पाहिजे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. स्वामी भक्त हो, आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासाठी अशा पद्धतीचा होता. तुम्हाला कसा वाटला आजचा हा स्वामी संदेश हे कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा.